आणखी एका विधानाची, ती म्हणजे आंबेगाव इथे पार पडलेल्या शरद पवारांच्या सभेत शरद पवारांनी थेट दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा जाहीर उल्लेख केलाय। माझे आणि वळसे पाटलांचे जिव्हाळ्याचे संबंध आता नाहीत। या विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा असं शरद पवार यांनी म्हटलंय। तसंच दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते अशा स्पष्ट शब्दात शरद पवारांनी वळसे पाटलांवर हल्लाबोल केला आहे। 350 वर्षाच्या पूर्वी 66 वर्षांच्या नंतर संभाजी राजांची गणराज्य शेतांनी गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही। गणराज्याला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच शिकायला आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा 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 हेच सांगतो।